मित्रमैत्रिणींनो, आशा करते की तुम्ही सुखी असताल, समृद्ध असताल आणि संपन्नतेच्या या वाटेवर आपल्याला असेच पुढे नेण्यासाठी मी धनश्री अर्थपूर्णमधून आपले खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहे। यातील एका मित्राचं नाव होतं राजन आणि दुसऱ्या मित्राचं नाव होतं आनंद। तर हे दोघे शाळेपासूनचे एकमेकांचे खूप घनिष्ठ मित्र। आपल्या जीवनामधील सगळे महत्त्वाचे निर्णय हे एकमेकांना विचारूनच घ्यायचे, जसे की लग्न, घराची खरेदी, नोकरी, कारची खरेदी, असे सर्व निर्णय हे एकमेकांना विचारूनच घ्यायचे। आणि या दोघांनाही आपल्या कुटुंबाविषयी खूप काळजी होती। दोघांनाही बायको, छानसा मुलगा, असं दोघांचाही छान सुखी परिवार होता। तर राजनने आपल्या कुटुंबासाठी फायनान्शियल ॲडवायझरच्या मदतीने साधारण वार्षिक 25,000 रुपये घेऊन 5 लाख रुपयाचं विमा संरक्षण स्वतःसाठी घेऊन ठेवलं होतं। त्याच विरुद्ध आनंदने मात्र त्याच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या सल्ल्यानुसार 13,000 रुपये भरून साधारण 1 कोटी रुपयाचं विमा संरक्षण स्वतःसाठी घेऊन ठेवलं होतं। आणि झालं काय, अनफॉर्च्युनेटली पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी या दोघांचाही एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला। आणि त्यावेळी राजनवर साधारण घराचं 40 लाख रुपये लोन आणि कारचे 6 लाख रुपये हप्ते याचं लोन, तर असं साधारण 46 लाखाचं लोन त्याच्यावर बाकी होतं। आणि याशिवाय घर खर्चासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा वेगळा। यामुळे राजनची बायको ही फार मोठ्या आर्थिक संकटात सापडली आणि तिला सर्व आपलं घर विकून माहेरी मुलाला घेऊन जावं लागलं। या विरुद्ध आनंदाची बायको मात्र आलेल्या आर्थिक संकटाला सामोरी जाऊ शकली। जरी मानसिक आघात, आनंदाच्या मृत्यूमुळे तिच्यावर मानसिक आघात जरी झालेला असेल तरी होणाऱ्या आर्थिक आघातापासून ती वाचू शकली, कारण आनंदाने घेतलेल्या 1 कोटीच्या विमा संरक्षणामुळे ती सर्व घराचा हप्ता आणि कारचा हप्ता व्यवस्थित पद्धतीने चुकवू शकली आणि याशिवाय उरलेले पैसे तिने बँकेच्या FD मध्ये ठेवून दिले। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला लक्षात येतंय का की दोघांनीही आपल्या कुटुंबाची काळजी होती आणि म्हणूनच विमा संरक्षण घेतलं होतं। परंतु इथे योग्य विमा संरक्षण हे तितकंच आणि काळानुरूप घेणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे। आज मार्केटमध्ये जीवन विम्याचे जे काही प्रचलित प्रकार आहेत त्यामध्ये टर्म इन्शुरन्स, एंडोमेंट प्लॅन्स, मनी बॅक प्लॅन्स, पेन्शन प्लॅन्स आणि युलिप प्लॅन्स हे प्लॅन्स येतात। यामध्ये केवळ आणि केवळ टर्म इन्शुरन्स सोडला तर बाकीचे सर्व काही प्लॅन्स बचत आणि विमा संरक्षण हे दोन्ही आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि त्यामुळेच त्यांच्या प्रीमियमची किंमत ही टर्म इन्शुरन्स पेक्षा खूप अधिक असते। या जो प्रकार राजनने आपल्या कुटुंबासाठी घेतला होता तो एंडोमेंट प्लॅन मधीलच एक प्रकार होता आणि जो प्रकार आनंदने घेतला होता तो त्याने प्युअरली टर्म इन्शुरन्स या प्रकारामधील विमा संरक्षण स्वतःसाठी घेऊन ठेवलं होतं। तर टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय असतं बरं? तर टर्म इन्शुरन्स मध्ये केवळ आणि केवळ विमा संरक्षण दिलं जातं, मग तो स्त्री असो की पुरुष। जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच परिस्थिती, मग तो मृत्यू नैसर्गिक होवो वा अपघाती होवो, अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाला जी काही विम्याची रक्कम आहे ती मिळते, अन्यथा कोणतीही रक्कम मिळत नाही। हे विमा संरक्षण आपण ठराविक कालावधीसाठी म्हणजे अगदी 5 वर्ष ते मृत्यूपर्यंत आपण हे विमा संरक्षण घेऊ शकतो। आदर्शतः आम्ही सांगतो की वयाच्या 60 वर्षापर्यंत, म्हणजे जी व्यक्ती कमावती आहे, कारण टर्म इन्शुरन्स हे फक्त कमावत्या व्यक्तीसाठीच घेता येतं। तर ती व्यक्ती जोपर्यंत कमावत आहे, जोपर्यंत पैशाचा सोर्स बाहेरून येत आहे, तोपर्यंत हे विमा संरक्षण घेणं गरजेचं आहे। यानंतर सर्वात कमी विमा हप्ता हे सर्वात आणि खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य टर्म इन्शुरन्सचं येतं। विमा संरक्षण घेणाऱ्याचं त्याचं वय, त्याला असलेलं व्यसन, विमा घेतानाचं त्याचं कुठले आजार, या सर्व गोष्टींवरून विम्याचा हप्ता ठरतो। म्हणूनच आम्ही सजेस्ट करतो, आम्ही सुचवतो की वयाच्या लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर अगदी अर्ली स्टेजमध्ये तुम्ही हे विमा संरक्षण स्वतःसाठी घ्या, जेणेकरून तुम्हाला आणि कुटुंबाला एक चांगलं विमा संरक्षणही मिळेल आणि तुम्हाला विम्याचा पडणारा हप्ताही खूप कमी प्रमाणात यामध्ये येईल। आणि विमाधारकाचा जर ठरलेल्या कालावधीमध्ये म्हणजे जोपर्यंत विमा संरक्षण चालू आहे त्या कालावधीमध्ये जर मृत्यू झाला तर नॉमिनीला
योग्य ती ठरलेली सम ॲश्युअर्ड रक्कम मिळते. मग ती एक गठ्ठा असो किंवा मासिक देय स्वरूपात ज्या पद्धतीचा आपण प्लॅन घेतलेला असेल त्या पद्धतीत ही रक्कम दिली जाते. तर असा हा टर्म इन्शुरन्स आहे. पण बऱ्याच लोकांचा अशी धारणा आहे की टर्म इन्शुरन्समध्ये भरलेले पैसे बुडतात. तर मला हेच तुम्हाला याच्या संदर्भातच एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे की लोक म्हणतात की टर्म इन्शुरन्स घेण्याच्या ऐवजी एंडोमेंट प्लॅन का घेऊ नये, गुंतवणूक आणि इन्शुरन्स का घेऊ नये. तर हेच याचंच माहिती मी तुम्हाला इथे थोडी देणार आहे. तर लक्षात घ्या की हा एक भारतातल्या एक अगदी प्रसिद्ध कंपनीचा एंडोमेंट प्लॅन आहे आणि वयाच्या एखाद्या 30 वर्ष वयाच्या व्यक्तीने 35 वर्षासाठी हा एंडोमेंट प्लॅन स्वतःसाठी घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यातलेले आहे विमा संरक्षण घेतलेले आहे त्याने 1 करोड रुपयाचं. तर त्याला भरावा लागणारा जो प्रीमियम आहे तो आहे साधारण 2,00,000 लाख म्हणजे 2,59,000 प्रीमियम अमाऊंट त्याला यासाठी भरावी लागणार आहे, केवळ 1 करोड रुपयाचं विमा संरक्षण स्वतःसाठी मिळवून घेण्यासाठी. त्याचऐवजी जर टर्म इन्शुरन्स घेतला तर त्याला वार्षिक जो हप्ता आहे, प्रीमियम अमाऊंट आहे ती आहे 13,216 रुपये. म्हणजे पूर्ण 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला केवळ 6,60,000 रुपये भरून 1 करोड रुपयाचं विमा संरक्षण स्वतःच्या कुटुंबासाठी देता येईल. त्याचऐवजी जो एंडोमेंट प्लॅन आहे तिथे त्याला 92 लाख रुपये साधारण भरावे लागतील, तेव्हा कुठे तो 1 करोड रुपयाचं विमा संरक्षण स्वतःच्या कुटुंबाला देऊ शकतो. तर हेच आहे एंडोमेंट प्लॅन्स आणि टर्म इन्शुरन्स मधील फरक. म्हणजे विमा संरक्षण जर तुम्ही केवळ विमा संरक्षण हा प्रकारामधील इन्शुरन्स घेतला तर 85 लाख रुपयाची जवळपास तुम्ही ही बचत करू शकता आणि कुटुंबाला एक योग्य विमा संरक्षण ही देऊ शकता. तर आशा करते की मी ही सांगितलेली खूप महत्त्वाची माहिती जी तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी खूप आवश्यक आहे ती तुम्हाला समजलेली आहे आणि यानुसार तुम्ही योग्य तो निर्णय घेताल. मी आशा करते की तुम्हाला दिलेली ही महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच तुम्हाला समजलेली असेल आणि आपल्या प्रत्येक मराठी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. म्हणूनच नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.